सर, हमारे न्यूज चैनल पे आपको स्वागत है। और आपका ये जो स्कूल है, तो ये जो स्कूल है सर, तो ये मीडियम माध्यम कौन सा है सर? और लड़के लड़कियां दोनों का है या सिर्फ लड़कों का, उस बारे में मालूम है? ये जो हमारा स्कूल है वो 1ली से 10वीं तक है, गीता गुरुकुल विद्या मंदिर। और यहाँ पर जो माध्यम है मराठी माध्यम है, और लड़के और लड़कियां दोनों भी यहाँ पढ़ते हैं। सर, आपके स्कूल में आपने बताया कि लड़के लड़कियां दोनों का स्कूल है ये, तो जो स्कूल में सांस्कृतिक कार्यक्रम वगैरह होते हैं, तो वो कार्यक्रम कौन कौन से लेते हैं आप? और 1ली से कहाँ तक है स्कूल, उस बारे में? हमारे जो स्कूल है 1ली से 10वीं तक है, और सांस्कृतिक कार्यक्रम सब लिए जाते हैं। महापुरुष की जयंती और पुण्यतिथि ये दोनों भी लिए जाते हैं यहाँ पर। उसके बाद जो सांस्कृतिक हमारे सामाजिक कार्यक्रम है वो भी लिए जाते हैं। स्कूल पर यहाँ से 20 किलोमीटर दूरी से बच्चे आते हैं, या प्रॉपर से भी बच्चे हैं। बाबरा, गनोरी, वडोद बाजार, बिल्डा, यहाँ से सब बच्चे आते हैं। सर, आपल्या शाळेमध्ये बसेसची सुविधा आहे? हो, बसची सुविधा आहे। ते त्याला पे करायला लागतात का ते मोफत आहे सर? नाही, आपली शाळा प्रायव्हेट असल्यामुळं आणि बस पण काही शाळेच्या काही प्रायव्हेट असल्यामुळं बसमध्ये विद्यार्थी येतात आणि आल्यानंतर पालक पे करतात, किलोमीटरनुसार त्यांचं पे असतं। सर, आपण म्हटलं की आपल्या शाळेमध्ये 1ली ते 10वी पर्यंत आहे सुविधा, तर 10वीचा निकाल कसा आलेला आहे सर? 10वीचा निकाल 100% आलाय। 2019 पासून 10वीचा निकाल 100% आहे। शाळेची स्थापना कधी झालेली आणि शाळेमध्ये स्टाफमध्ये कोण कोण आहे? शाळेची स्थापना 2018ला झाली आहे। 2019 पासून आपल्याकडे वर्ग सुरू आहे, आणि शाळेमध्ये स्टाफमध्ये शिक्षक आणि शिक्षिका दोघं पण आहेत। सर, जे शाळेमध्ये 10वीमध्ये 17 नंबरची सुविधा असते, तर आपल्या शाळेमध्ये त्याची सुविधा आहे आणि फॉर्म कसे भरू शकतात त्या संदर्भात आहे? आपल्याकडे 17 नंबरचा फॉर्म असतो। विद्यार्थी तो फॉर्म दिलेल्या तारखेनुसार भरतात, सरकारने दिलेली तारीख आहे त्यानुसार। जे ग्रामीणचे जर 17 नंबर फॉर्म भरू शकतात आणि सिटीतले जरी मुलं मुली आले त्यांचे तर फॉर्म भरू शकत का? हो, भरू शकतो। आपलं नाव सांगा आणि इथला पत्ता आणि शाळेचं नाव सांगा। माझं नाव महेश बद्रीनाथ कोठावळे। शाळेचं नाव गीता गुरुकुल विद्या मंदिर, आणि शाळेचा पत्ता दाभाडे बिल्डिंग, जैन मंदिर, पेट्रोल पंपच्या समोर, खुलताबाद रोड, फुलंब्री। गुड मॉर्निंग सर, माझं नाव गीता देवदास कोरडे आणि माझं क्वालिफिकेशन MSc DED अँड BEd, आणि मी ह्या शैक्षणिक संस्थेमध्ये 2 वर्षापासून कार्यरत आहे। आणि मी सर्वांना 5वी पासून ते 10वी पर्यंत मॅथ आणि सायन्स शिकवत असते। मॅम, आता आपण विद्यार्थ्यांना जे धडा शिकवत होता, हो. सब्जेक्ट कोणता होता? सब्जेक्ट सायन्स, आणि त्यामध्ये इनसाइड द ॲटम, म्हणजे अणुमध्ये अणु कशा प्रकारचा असतो आतमध्ये आपल्याला शिरून बघायचे। काय नाव आपलं? माझं धड्याचं लेसनचं नाव आपलं नाव काय? गीता देवदास कोरडे। थँक्यू। Student, today we will learn inside the atom. What is meant by atom? सुरुवातीला आपण काय बघणार आहोत? ॲटम म्हणजे काय? मग काय असतं ॲटम म्हणजे? डेफिनेशन बघितली ते आपण। त्याच्या पहिले आपण काय शिकणार आहोत? व्हॉट इज मीन बाय मॅटर. ओके, मग एनिथिंग अराउंड अस विच ऑक्युपाइज हॅज मास अँड काय असतं त्याला? मास असतं आणि ऑक्युपाइड स्पेस. दिस इज कॉल्ड मॅटर. अँड देन ऑल टाइप्स ऑफ मॅटर मेड ऑफ आयटम. सगळे टाईपची जी मॅटर असतात, जी पदार्थ असतात, ते कशापासून बनलेले असतात? मॅटर. हो, ठीक आहे, मॅटर. पण मॅटर कशापासून बनलेलं असतं? छोट्या छोट्या पासून. मग त्यालाच काय म्हटलं जातं? गुड मॉर्निंग सर। Thank you, sir. सर,
चेक करिए सर। एक रजिस्टर लेके जाइए बच्चों का। आप ये करो एंड अपने दोनों चैनल चेक करें, एक कोई भी ना खबरों की खबर। मिस्टेक निकाल ली। बोलिए बच्चों, आपके हिसाब से जो भी बोलना है बोलिए, मैं शूट करूँ। सप्टेंबरला आपल्याला युनिफॉर्म घालायचं आहे। युनिफॉर्म घालताना उद्या तुम्हाला काय तुमच्या ट्रॅक सूट घालायचं आहे, आपला युनिफॉर्म आहे ना, ट्रॅक सूट घालायचं आहे, याला उद्या काढायचं आहे, घातला असेल तर त्याची आवश्यकता नाही, कळलं का? फ्रेश पाहिजे म्हणून ते आपल्याला 15 सप्टेंबरला शाळेत यायचं आहे, आमच्या वर्गाला पण उद्या ट्रॅक सूट द्यायचं आहे। असेंबली करके आएंगे तो कहाँ पर चलेगा, असेंबली शूट करके बैठे बैठे सावधान। बोलिए बच्चों, आपके हिसाब से जो भी बोलना है बोलिए, मैं शूट करूँ।